2019 ला श्रीराम श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी उद्या संपूर्ण जगातील सर्व रामभक्तांना दर्शन घेण्यासाठी हजारो वर्षापूर्वीची प्रतीक्षा जी होती ती संपलेली आहे आणि दर्शनासाठी उद्या ते मंदिर खुलं होणार आहे। आणि याच दृष्टिकोनातून ज्या रामभक्तांना अयोध्या जाऊ शकत नाहीत परंतु त्यांची भक्ती आहे, त्यांची शक्ती आहे की श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घडलं पाहिजे, या दृष्टिकोनातून संपूर्ण चांदिवली विभागामध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून त्यांच्या आशीर्वादाने चांदिवलीमधील 60,000 घरी निमंत्रण पाठवलेलं आहे, 2 पंथी पाठवलेले आहेत, अगरबत्ती पाठवलेली आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राचा फोटो पाठवलेला आहे। या माध्यमातून सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आणि उद्या चांदिवलीमध्ये 70,000 दिवे लागले जाणार आहेत। 60,000 घरी, प्रत्येकाच्या घरी 2 दिवे दिलेले आहेत आणि 10,000 दिवे हे नहार असेल, त्याच्यानंतर हिरानंद्याने आहे, रहेजा आहे, अशा उच्च वस्तीमध्ये त्याही ठिकाणी 10,000 दिवे देण्यात आलेले आहेत आणि म्हणून 70,000 घरापर्यंत आपण पोचलेलो आहोत। 60,000 घरी आजच्या शोभायात्रेचं निमंत्रण पाठवलेलं आहे। मोठ्या संख्येने रामभक्त आपली श्रद्धा आणि दर्शन घेण्यासाठी इथे येणार आहेत। एकीकडे अयोध्येमध्ये रामाची स्थापना होते, दुसरीकडे तुमच्या ज्यांच्या बरोबर होतात तुमचे पक्षप्रमुख ते उद्या काळाराम मंदिरात एक वेगळी रामाची पूजा करणार, कसं पाहताय? प्रत्येक भक्ताने आपापल्या इच्छेप्रमाणे रामाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या श्रद्धा रामचरणी व्हाव्यात। कुठेतरी याचं राजकारण होतं आहे असं वाटतं काही? माझ्या नजरेमधून तर कोण राजकीय दर्शन घेत असेल, कोण श्रद्धेने दर्शन घेत असेल, कोण आपल्या भावना व्यक्त करत असेल, परंतु माझ्या नजरेमध्ये प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होणारा हा रामभक्त आहे आणि त्यांनी चरणी नतमस्तक व्हावं। ओके।